29 राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत. 7 राज्यांमध्ये पेच कायम आहे. भाजपाच्या अध्यक्ष निवडीला त्यामुळे विलंब होतोय. भाजपाने 36 पैकी 29 राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण केल्या आहेत, परंतु अद्याप त्यांच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा केलेली नाही. राजकीय दृष्ट्या आता महत्त्वाच्या 7 राज्यांमध्ये नियुक्त्या पूर्ण न झाल्याने अध्यक्ष निवडीला विलंब होत आहे. पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी आधीच कोरम पूर्ण केला आहे, परंतु वरिष्ठ नेतृत्व सर्व राज्यांमध्ये नियुक्त्या आधी पूर्ण करू इच्छित आहेत. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सहमतीचा उमेदवार निश्चित झालेला आहे, पण विलंबाचे कारण स्पष्ट झालेले नाही. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या 4 राज्यातील नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यातील प्रतिस्पर्धी गटातील अंतर्गत सत्ता संघर्षामुळे विलंब झाला आहे असं बोललं जात आहे. तर कर्नाटकात BS येडियुरप्पा यांच्याबाबत पक्षात नाराजी आहे. गुजरातमध्ये केंद्रीय मंत्री CR पाटील यांचा कार्यकाळ संपत आलाय, तथापि राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. हरियाणामध्ये विद्यमान प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांना व्यापक पाठिंबा नाही. त्यामुळे या भाजपाच्या अध्यक्ष निवडीला विलंब होताना पाहायला मिळतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.